नमस्कार मंडळी, मी आज बनवणार आहे मशरूमची भाजी. तर ती पाहूया. पहिल्यांदा तेलामध्ये जिरे आणि मोहरीला फोडणी द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये जाईल लसूण लालसर करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा जाईल. कांद्यानंतर अद्रक लसूण पेस्ट मस्त परतून घ्यायचं आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत. त्यानंतर हळदी, कांदा मसाला, धनेपूड, तिखट, गरम मसाला या सगळ्या गोष्टी घालून परतून घ्यायचा आहे. मग त्याच्या जाईल चिरलेला टोमॅटो तो मस्त होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. मग त्याच्यात जातील मक्याचे दाणे, नंतर वाटाणे आणि मग ते थोडा वेळ वाफेवर परतून घेत राहील. त्यामध्ये टाकायचं आहे ढोबळी मिरची वाफेवर परतून घ्यायची आहे. थोडा वेळ झाकण ठेवून मग द्यायची. त्यातल्या सगळ्या भाज्या झाल्यानंतर त्याच्यावर मशरूम ज्याची की आपण भाजी बनवतो, ह्या सगळ्या भाज्या त्या बेससाठी टाकाव्या लागतात. कारण मशरूम हे शिजल्यानंतर श्रिंक होते, खूप लहान होते, आपण म्हणतो चोरटी भाजी. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून छान परतू द्यायचं आहे. परतू द्यायला त्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून मस्त मऊ परतू द्यायचं. मग त्याला पाणी सुटेल. पाणी सुटल्यानंतर ते पाण्यामध्ये शिजू द्यायचं आहे मशरूम आणि सगळ्या भाज्या झाकण ठेवून. आणि त्याच्यामध्ये चेक करायचं आहे भाजी कशी शिजली आहे. छान शिजली असेल तर त्याच्यामध्ये पुढच्या आपल्याला काही गोष्टी घालायच्या आहेत. ते की दही आहे. दही आणि जास्त छान चव येते मशरूमला. ते मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर मशरूमला आमचं स्वतःचं पाणी सुटतं आणि दह्याचं पण पाणी सुटतं. त्यामुळे ते पाणी ज्यांना रस्सा आवडत असेल त्यांनी जास्त आटू नये. ज्यांना रस्सा आवडत नसेल त्यांनी आटून घ्यावा. आणि मग त्याच्यात काळी मिरी पूड मशरूमला चांगली अशी चव येते. आणि त्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकून खायला तयार.